नमस्कार मित्रांनो, मी पवन पाडावे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असा आहे की आपण गावी चाललो आहे. गावी का चाललो आहे वगैरे ते तुम्हाला गावीच सांगेन. तोपर्यंत तुम्ही आता प्रवास एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला बाय. आणि हां, आता आपण म्हणजे लक्झरी बसनेच जातो आहे. ती बस आपली येणार आहे एवराटनगरला. एवराटनगर म्हणजेच सोमया मैदानाच्या समोर जो हायवे आहे तिथेच येणार आहे. आता आम्ही सगळे बॅग वगैरे घेऊन तिकडेच जातो आहे. तुम्ही सोबतच राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा. चला बाय. मित्रांनो, ही बघा, ही एक बॅग आहे, त्याच्यानंतर ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. फायनली पोचलो राजापूरला. आता एस टीने आम्ही जातो आहे. गाईज, एस टीचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. एस टी डायरेक्ट 8 वाजता होते आणि आता सकाळी 5:30 वाजले आहेत. आम्ही ऑटो करूनच जातो आहे. थोडा वेळ थांबू नाही शकत म्हणून. मला घरी जाऊन भेटतो डायरेक्ट. मजबूत थंडी आहे. चला, आम्ही पोचलो आहे फायनली गावात. तुम्हाला रात्रीचा कायच नाही दिसणार. चलो बाय, घरी जाऊन बोलतो. गाईज, पोचलो आहे घरी. मजबूत थंडी आहे. माझा उत्तर बघा. तर बेडरूम लाईट चालूच ठेवलेली पप्पांनी माझ्या तेव्हा. हे काय लाईट चालू आहे, ते पण दोन लाईट चालू आहेत. काय बोलायचं. प्रवास व्यवस्थित झाला आमचा. 7:30ला गाडीत बसलेलो, 5:30ला राजापूरला पोचलो. आणि त्याच्यानंतर एस टी होती 6ची, बट ती रविवार होता त्यामुळे कॅन्सल केली. तर आता थोडंसं घर साफ करतो, तुम्हाला दाखवतो. सगळी घाण आहे, अशी घाण आहे पाखरांची वगैरे. तर ते साफ करतो आणि झोपून जातो आम्ही पटापट. गाईज, मजबूत थंडी आहे गावी. आणि आता सकाळचे 8:30 वाजलेत. सगळं घर वगैरे आवरून आता मी झोपतो आहे. उठल्यावर बघू मग काय विषय. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी थंडीचे मजे घेतो. चला बाय. मित्रांनो, आता दुपारचे वाजलेले आहेत 1:45. हे बघा. आणि मम्मी पप्पा राजापूरच्या बाजारात गेले आहेत. घरी काय जेवण आहे ते बघूया. ती पीठ मळते आणि मम्मीने वाटतं इथे डाळ भात केलेला, भाजी, टमाटाची डाळ आहे, भात आहे आणि ते मॅगी. हे फ्रूट्स आहेत. आमचं किचन बघा
याआधी जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल घरभरणीचा तर घरभरणी बघा, घरभरणीचा व्हिडिओ बघा. आणि हा नवीन फ्रीज ह्या मेमध्येच घेतलेला. सो हा फ्रीज पण तुम्हाला मी दाखवतो. वर्लपूलचा आहे, सिंगल डोर आहे. मेरी चाहते तो. हा बेडरूम आपला. आणि हे दोन स्मित आणि आर्यांश दोघांना पण मिस करतोय, तिघांना पण. आणि हे बाहेरचं वातावरण काही असं आहे. आणि हे मोठे पप्पा. सो बघूया मम्मी पप्पा केव्हा येत आहेत, मग जेवायला बसू. मॅक्स आता मी 2:30पर्यंत वाट बघू शकतो त्यांची, कारण भूक लागल्या मरणाची. आणि हिच्या चपात्या पण होत आहेत. सो बघू, चपात्या वगैरे झाल्यावरती डायरेक्ट जेवायलाच बसू. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट जेवताना. बाय. सो मम्मी पप्पा काही आले नाहीत अजून. 2:30 वाजलेत आणि मला लागली आहे भूक. बघतो अजून 15 मिनटं वाट बघतो, नाहीतर मी जेवून घेतो आता. सो मित्रांनो, मम्मी पप्पा काही येत नाही आहेत. चपात्या झाल्या काय बघूया. सो मला वाटतं चपात्या झाल्यात आणि ते वांग फ्राय होणार आहे. सो काय कंटेंट नाही, तुम्हाला दाखवतो कंटेंट. वांग फ्राय कसा करायचा माझ्या बहिणीच्या पद्धतीने. सगळ्यांना आवडतं ते, माझ्या कामात पण आवडतं मित्रांना. सो तर तुम्ही बघत असाल मित्रांनो, तर फॉलो द रेसिपी गाईज. या सोबत. खराब आहे दुसरं का खराब आहे. तुम्हाला मी टाईम दाखवतो इथे. हा बघा 6:30. रॉंग टाईम ब्रो, रॉंग टाईम. करेक्ट टाईम इज 2:45. मित्रांनो 2:45 झालेत. मम्मी पप्पा गेले होते 12 वाजता डॉट घरातून, आणि त्यांची वाट बघत तर भूक लागली आहे. सो ही शेवटची डिश वांगा फ्राय. मग त्याच्यानंतर आम्ही ह्या चपात्या, डाळ भात, दाल माटाची भाजी, माझी फेवरेट भाजी आहे. आणि मी फक्त माझ्यासाठीच बनवली, बाकी कोणाला आवडत नाही घरात माझ्याशिवाय. आणि भांडी, द बॉय, द घासिंग घुस. तर वांग्याचे पहिले असे बारीक स्लाइस करून पाण्यात टाकायचे. हे तसंच असतात, बिया काळ्या असतात. हां नाही खराब नाही आहे, बिया असतात. सो गाईज एवढंच. एकच वांग आहे मे बी, हा एकच वांग आहे. आणि बाकीचे 2 खराब निघाले. प्लॅनिंग द फेल द बॉय. आता एवढंसच तुम्हाला वांग फ्राय करून दाखवेल माझी बहिणाबाई. लिटरली घरामध्ये असं वाटतं AC लावलं, आणि बाहेर गेलं ना तर एवढी गरमी आहे ना. सकाळी जी थंडी होती. ही बघा हम्मा, लाल शिंगे आहेत. जेवायला आले हम्माचा पण जेवायचा टाइम झाला. आपला टाइम कधी होणार आहे? भूक लागली आहे. संध्याकाळचा नाश्त्याला जेवण देणार का बे? आले काय नाही. सो हळद, मीठ, मसाल्याचं तुम्ही असं मिश्रण करून घ्यायचं. त्याच्यामध्ये पुढे बघा तुम्ही काय करेल ते. त्याच्यानंतर त्याला हे लावायचं. त्याच्यानंतर त्याला असं लावून घ्यायचं वांग्याला मस्त, म्हणजे मसाला द बॉय. कोण? हाट. कावळा भेंडी गाईस, कावळा माझी फाटली. खिडकी लावतो बाबा. इथे बसलेला पवन असा आवाज आला मला. लिटरली मला पवन आवाज आला. कावळा होता मित्रांनो, असा लिटरली वाढवता. पॉन असा आवाज आला मला. आजी माझी आहे ना, सेम आपण बोललो.
माझी आजी अशीच ओरडायची मला पॉन पॉन करून, आणि कावळा आला असा पॉन पॉन करत माझी फाटली आहे मित्रांनी. एक तर किती चांगली दोघं घरात आहे, पण काय नाही गाईस, आपल्या घरी काय घाबरायचं. तर हे बघा गाईस, सिनेमॅटिकमध्ये मस्तपैकी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसा फुल पद्धतशीररित्या काम चाललेलं आहे. इथे तेलंगणा प्रकार चाललेला आहे. तेलंगण वतून घेतलं आहे बघा. एवढं तेल टाकायचं तुमच्या अंदाजानुसार टाका, एवढं सर्व फ्राय करायला. सो आता गॅस ठेवायचा आहे फास्ट. बघू शकता गॅस पेटला आहे. काय मी करतोय काय ब्लॉग टाकू शकतात आपण त्याच्यामध्ये. आता ताई हे बघा राज काय आवाज आलाय कर जामुंडे. वाव, मसाला सुटलाय आता मसाल्याला सगळा पिठाला. तर सो मला वाटतं झालेलं आहे फ्राईज अँड ऑल्स न बेबी. तेल थोडंसं बापरे तुटला. खूप जास्त झालं कॉमेडीचा विषय. अरे बापरे, तेल काढून घ्यायचं अशा पद्धतीने आणि टाकून त्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला ज्या हव्या त्या. हे वांगे ना ॲक्च्युली बरेच दिवसाचं होतं, मुंबईमध्ये पण खाल्लेलं नाही कोणी. मुंबईमधूनच घेऊन आणायचो, त्यामुळे तुम्ही फ्रेश मार्केटमधून आणलं तर ते व्यवस्थित होईल. पण हे बघा असं होतं मस्तपैकी एकदम मच्छीऱ्या मच्छी, काळी काळी मच्छी. हा आवाज मस्तच आहे. हा हा. सो गाईस जे वांग होईल ऑलमोस्ट झालं. तोपर्यंत आता मम्मी पप्पा काय येत नाहीत. 3 वाजलेले आता, लिटरली 3 वाजलेत. आणि हा माझा पसारा बघा इथे. सो हा डायनिंग टेबल आपण घेऊया. हे मस्तपैकी पेन, मोबाईल, पाणी, सगळा प्रीतीचा सामान एका बाजू में रखते आपण. पद्धतशीर काम. हा स्पीकर थोडा असा फिरवून घेऊया. स्पीकरला ॲक्च्युली सॉंग्स हवेत, बट मी ते प्ले नाही करत आहे व्हिडिओमध्ये, कारण की कॉपीराईटचा विषय ना मेरी जान. खुर्च्या सेट करून मस्तपैकी. तिचा वांगा पण झालंय बोलते तिकडे. आई पत्रावळ्यामध्ये घे जेवण, त्या प्लेट्स नको काढू, पत्रावळ्या आहेत. सो आई ग मला लागली खुर्ची. काय झालं, खुर्ची पाळत टाकली आहे. सो मस्तपैकी आता आम्ही जेवायला बसू. हे सगळं तिथे चल तिकडे जा. वाव, परफेक्ट लँडिंग. सो इथे मी, इकडे प्रीती. काम 25 बच्ची के दिल में खच्ची. तुझा आवर पटापट आपण जेवूया. हे बघा चालू आहे फ्राय, ऑलमोस्ट जेवण रेडी. आणि आता सुरत भूक लागली आहे. मम्मी पप्पा काही येत नाहीत, ते लोक मस्त कट वडा वगैरे खाऊन येतील. मला मजबूत भूक लागली यार. 3 वाजले काय. जे बघा पाठी घड्याळ आहे बघा, दिसतंय तुम्हाला 3 वाजले. चिडचिड होते. सो गावी यायचं काहीच कारण नव्हतं, आम्ही असेच आलोय घर बघायला. मला आलाय वैताग, मला लागली आहे बो. गावी नेटवर्कचा एवढा इश्यू नाही, काडी नेटवर्क अख्ख्या गावात कुठे नाही आहे. सो खाली मला रस्त्याला जायला लागेल, आणि मला आता तेवढी ताकद नाही आहे जायची, त्यांना कॉल करायची. सो आता त्यांना येऊ दे, जेव्हा यायचं तेव्हा. मला तर जाम भूक लागली. चल का जेवण घे ब्रो. कॉपीराईट्स बंद. फायनली 3 वाजता आलेत वैतागून. आणि हे आमचे लाडके अण्णा शैलेश अण्णा हाय करा. कोण आहे हाय. आणि वाट बघून आम्ही दमलो. किती फिरायचं हा बाबू राजापूर. बघा हिला. हे बघा नारळ आणले, आम्हाला खाऊ आणलाय बघा. हे बघा खाऊ, निस्ता खाऊ. हे चला आता जेवायलाच बस. चला पटकन.
अरे मम्मी आम्ही तुझी वाट बघत 3 वाजले, भूक लागली. गद्दार तू गद्दार. हे बघ पायचा फेवरेट. काय आहे गाईस, हे देखो आईला गाईस, मी नाही खाऊ शकत गाईस. हिला जबरदस्ती जेवायला बसवलंय मी. साल्टी गेली तरी चालेल. आणि मी ते पत्रावळी मस्त ही काय हे मिसळपाव, हे मिसळपाव प्रीतीला. माझी तब्येत थोडी डाऊन आहे, सो त्यामुळे काम 25 होते माझं. कपडे झाले गाईस कटवाडा आणलाय माझा फेवरेट. ते बघा वडा. ती बोलली ना, तू बोलला असता तू खा, मग मी खाल्ल्यासारखं वाटेल. हा बकट आहे पाव. आणि मी बघा काय खाते. वाव कसे कटले भारी आहे. गाईज मी जेव्हा पण गावी येतो मी हे खाऊनच जातो. भले साल्टी गेली तरी चालेल, पण हे मी कटवडा खाणार. पण आता माझं शॉर्ट झालं आहे, सो ह्या वर्षी नाही. चला या जेवायला, या जेवक. सो जेवण वगैरे झालं मित्रांनो. हे बघा सो आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असं नाही बोलायचं, मग कसं बोलायचं. अजून बाकी आहे का, काय अजून अख्खा दिवस बाकी आहे, लगेच काय संपवतो. ठीक आहे गाईस. चला माझी बहीण बोली नाही संपवायचा ब्लॉग, मी नाही संपवत ब्लॉग. तोपर्यंत तुम्ही सोबतच राहा. अजून काही असेल दाखवण्यासारखं तर मी दाखवेन या व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. आता बघतो बहिणीचीच काय काढायची. बाय.